नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत। ही खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। अर्धी वाटी हातशेवया, त्यानंतर 1 पाव गरम केलेलं दूध, चवीनुसार साखर, बदाम व पिस्त्याचे काप, साजूक तूप, 1 चमच कस्टर्ड पावडर, चारोळी, वेलची व जायफळ यांची एकत्रित पूड। चला तर मग शेवयांची खीर बनवू। कढईमध्ये 2 चमच तूप घालून घ्यायचं आहे। तूप थोडं गरम झालं की त्यात शेवया घालून परतून घ्यायच्या आहे। आपल्याला शेवया छान खमंग गुलाबी रंगावरती परतून घ्यायच्या आहेत। शेवया परतून घेत असताना गॅसची आच आपल्याला मंद ठेवायची आहे, नाहीतर मग शेवया नीट परतल्या जाणार नाही। शेवया जर आपण छान खमंग परतून घेतल्या तर आपली खीर सुद्धा छान खमंग होते। शिवाय शेवया जास्त मोडून खूप अशा चुरून बारीक करून घ्यायच्या नाहीयेत। आपल्याला जवळजवळ 1 मिनिटभर शेवया परतून घ्यायच्या आहेत। आणि आता इथे शेवयांचा रंग छान बदलत आहे। आपल्या शेवया परतून झालेल्या आहेत। यात आता आपण दूध घालून घेऊया। दूध घातल्यानंतर गॅस थोडा मोठा केला तरी चालेल। आपण या शेवया दुधामध्येच शिजवून घेत आहोत। दुधाला छान 2 ते 3 मिनिट उकळू द्यायचं आहे, म्हणजे शेवया छान शिजतील आणि दूध पण दाटसर होईल। ही खीर दाटसरच चांगली लागते। पातळ ठेवली तर शेवया खाली तळाला बसतात व दूध वरचेवर राहतं आणि मग खीर छान मिळून येत नाही। यानंतर आपण चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे। मी 1 पाव दुधाला 2.5 चमचे साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता। आता आपण चारोळी, बदाम व पिस्त्याचे काप घालून घेऊया आणि लगेचच वेलची व जायफळ यांची पूड घालून घेऊ। या खिरीमध्ये जायफळ थोडं तरी घालायचं, म्हणजे खिरीला छान चव येते। आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, कस्टर्ड पावडर घालून घेऊया। 1 चमचा कस्टर्ड पावडर मध्ये थोडं थंड दूध घालून घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि खिरीत घालून घेऊ। कस्टर्ड पावडर घातल्यावर खीर छान मिक्स करून घ्यायची आणि अगदी 20 ते 30 सेकंदामध्ये गॅस बंद करायचा, नाहीतर ही खीर जास्त दाटसर होऊन खाली बुडाला सुद्धा लागू शकते। आणि आता आपली मस्त दाटसर खमंग शेवयांची खीर तयार आहे। ही खीर थंड किंवा गरम जशी आवडत असेल तशी तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।